नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज मी खेकड्यांची आमटी करणार आहे, तर ती कशा पद्धतीने करतात ते आपण पाहूयात। तर मी याच्यासाठी बाजारातून अर्धा किलो खेकडे आणलेले आहेत। हे काळे खेकडे आणलेले आहेत आपण, व आता या खेकड्यांना स्वच्छ करून घेऊयात। मी ज्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे खेकडे स्वच्छ करायचं, त्याचप्रमाणे तुम्ही देखील या खेकड्यांना स्वच्छ करून घ्या। या खेकड्यांना याच्यामध्ये जो पिवळा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण तो आमटीमध्ये घालू शकतो। फोडणी करताना आमटीमध्ये आपण हा घालू शकतो। आणि किंवा हा जो पिवळा भाग आहे तो आपण एका वाटीमध्ये घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल, लाल तिखट, हळद, मीठ घालून देखील परतवलं आणि ते तसं देखील खाल्लं तरी खूप छान लागतं। ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा की कसं लागतं। तर याच प्रकारे आपल्याला हे याच्यामधला जो पिवळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। एक नांगी घ्यायची त्याच खेकड्यामधली व त्यांनाच एका वाटीमध्ये काढायचं। त्याचबरोबर त्याच्या जे छोट्या नांग्या असतात, त्याचे जे नख असतात ते देखील आपल्याला तोडून घ्यायचे आहेत व मोठ्या जे नांगे असतात ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। याच आता मी जे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच प्रकारे हा खेकडा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे व 2-3 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही याला स्वच्छ करा। खेकड्यांची कोणी कढी म्हणतं, कोणी आमटी म्हणतं, कोणी रस्सा म्हणतं, कोणी खेकड्याची भाजी म्हणतं। प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे याच्या नावाने ओळखलं जातं। मी ही भाजी तुम्हाला विदर्भामध्ये ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने करून दाखवणार आहे। म्हणजेच उकडून आपण ही खेकडी त्याच्यानंतर आपण ही भाजी करणार आहोत। काही जण कच्चे खेकड्यांची देखील भाजी करतं, आपण उकडलेल्या खेकड्यांची करणार आहोत। तर हा जो माझ्या हातामध्ये भाग दिसतोय हा देखील आपण उकडून झाल्यावरती कुटून रश्श्यामध्ये घालणार आहोत। तर आता मी दाखवते त्याच पद्धतीने आपण हा खेकडा स्वच्छ करूयात। त्याच्या दोन्ही पार्टमधलं हे आपल्याला पिवळं काढायचं आहे व बाकीचा भाग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। आपण या भाजीमध्ये काही खडे मसाले वापरणार आहोत, त्याच्यामुळेच तर सर्दी, खोकला हे सर्व काही जमतं। तर माझे आता खेकडे स्वच्छ करून झालेले आहेत व मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जे स्वच्छ केलेले खेकडे आहेत ते घालूयात व जवळपास 15-20 मिनिटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून पाण्यामध्ये त्या खेकड्यांचा सर्व अर्क उतरेल। तर आपण हे खेकडे या पद्धतीने उकळून घेतलेले आहेत पाण्यामध्ये। आता आपले हे उकळलेले जे खेकडे आहेत ते आपल्याला थंड करून एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण का आपल्याला हे आता खलबत्त्यामध्ये याच्या जे छोट्या नांग्या आहेत त्या आपण कुटून घेणार आहोत। तर आता आपण हे कुटून घेऊयात। तर याच्या ज्या छोट्या नांग्या आहेत त्या कुटल्यामुळे पाण्यामध्ये याचा सर्व अर्क उतरतो, त्याच्यामुळे आपण या छोट्या नांग्या कुटूयात व मोठ्या नांग्या आहेत त्या आमटीमध्ये तशाच खाण्यासाठी आपण ठेवणार आहोत। तर याच प्रकारे मी आता या सर्व नांग्या कुटून घेते। आता आपल्याला ह्या ज्या कुटलेल्या नांग्या आहेत त्या एका पातेल्यामध्ये घ्यायच्या व त्याच्यामध्ये पाणी घालायचं, ते हाताने थोडं मिक्स करायचं व आपण जे उकडलेल्या खेकड्यांचं पाणी होतं त्याच्यामध्ये हे येळायचं आहे। म्हणजेच की त्याचा जो घट्टपणा असतो तो त्या पाण्यामध्ये उतरतो व टरफलं त्या पातेल्यामध्ये तसेच राहतात। त्याच्यामुळे आता आपण हे 2-3 वेळा याच पद्धतीने येळून घेऊयात। पाणी टाकायचं, हाताने मिक्स करायचं, त्या पातेल्यामध्ये त्याचं पाणी टाकायचं। टरफलं फक्त शिल्लक राहतात, खेकड्यांच्या आतला कुठलाच भाग त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही। तर आता आपण याच प्रकारे हे सर्व येळून त्या पाण्यामध्ये टाकूयात। ही पद्धत सर्वात महत्त्वाची आहे, कारण का आपल्या खेकड्याच्या कढीला जो घट्टपणा येतो तो याच्याचमुळे येतो व चव देखील छान याच प्रोसिजरमुळे येते। तर आता आपण हे सर्व याच पद्धतीने करून घेऊयात। आपण याच्यामध्ये जो मेन मसाला टाकणार आहोत तो महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपला खोकला वगैरे जमतो। दालचिनी, मिरे, इलायची, सुंठ, लवंग हे आपण घेतलेलं आहे। तर आपल्याला आता भाजी फोडणी घालण्यासाठी सुखं लाल खोबरं, लाल तिखट, हळद, काळा मसाला, सुंठ, मिरे आपण जे कुटलं होतं ते, लसूण लागणार आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये जवळपास 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं व त्याच्यानंतर जो कुटलेला लसूण आहे तो घालायचा। लसणाला देखील तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून आमटीला खूप छान अशी चव येते। तर आता आपण छान प्रकारे हा लसूण परतून घेऊयात
व त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, काळा मसाला, सुंठ, मिरे, लवंग, दालचिनी हे जे कुटून घेतलं होतं ते घालायचं व तेलावरती याला छान प्रकारे परतून घ्यायचं, जेणेकरून मसाल्यांची जी चव असते ती तेलामध्ये उतरते। त्याचबरोबर आपल्याला लगेच याच्यामध्ये ते सुकं खोबरं आपण गॅसवरती भाजलं होतं त्याचा कूट करून घेतला होता तो घालायचा आहे। त्याच्यामुळे काळसरपणा येतो गॅसवरती डायरेक्ट भाजल्यामुळे व आमटीला कलर देखील खूप छान येतो व चव देखील खूप छान येते। तर याच प्रकारे आपण हे मसाले सर्व भाजूयात व त्याच्यामध्ये जे आपण पाणी गरम करून घेतलं म्हणजे येळून घेतलं होतं ते आता आपण पाणी घालणार आहोत। तुम्ही बघू शकता खाली किती घट्टपणा आहे, जे आपण नांग्या कुटून घातल्या आहेत त्याच्यामुळे या रश्श्याला खूप दाटसरपणा घट्टपणा येतो। तर आता आपण याच प्रकारे ही आमटी छान हलवून घेऊयात। यामध्येच आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपल्या आवडीनुसार कमी जास्त मिठाचं प्रमाण आपण करायचं आहे। तर आपण याच्यामध्ये आता मीठ घालूयात व या आमटीला छान प्रकारे उकळी येऊ देऊयात। उकळी येऊ द्यायच्या आधी आपल्याला याच्यामध्ये जे आपण नांग्या आणि जे मधला भाग होता तो ठेवला होता तो या रश्श्यामध्ये घालायचा आहे व त्यानंतर या आमटीला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। या आमटीला सतत आमटी उकळेपर्यंत थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं, कारण का ही खेकड्याची कढी उतू जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे तुम्ही थोड्या थोड्या वेळाने याला हलवत राहा। आपल्याला सर्दी, ताप, खोकला काही जरी झालेलं असेल आणि ही कढी करून आपण पिली तर आपली पटकन ही सर्दी जमते, कारण का आपण याच्यामध्ये सुंठ, मिरे, लवंग वापरलेलं आहे। तर तुम्ही ही खेकड्यांची कढी जवळपास 15 ते 20 मिनिटं छान उकळून घ्या, जेणेकरून आपल्या खेकड्यांचा जो मसाल्यांचा अर्क आहे तो सर्व आपल्या रश्श्यामध्ये उतरेल। तर या प्रकारे मी ही खेकड्यांची कढी बनवलेली आहे। तुम्हाला ही खेकड्याची कढी कशी वाटते ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।